नमस्कार प्रेक्षकांनो. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे एक खास सेलिब्रेशनची तयारी. प्रतिमा आत्या कल्पनाताईंना विचारतात की कसलं सेलिब्रेशन करायचंय. त्यावर कल्पनाताई सांगतात की सायली आणि अर्जुनची वेडिंग ॲनिव्हर्सरी आली आहे आणि ती कशी साजरी करायची याचं प्लॅनिंग सुरू आहे. तेवढेच अस्मिता तिथे येते आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग म्हणते. कल्पनाताई तिला उपमा देतात आणि प्रतिमाला सांगतात की फेब्रुवारी महिना सुरू झाल्यापासूनच अस्मिता या ॲनिव्हर्सरीचं प्लॅनिंग करत आहे. अस्मिता हसत सांगते की सायली अर्जुनचं लग्न आणि ते 1 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज या दोन्हींची ॲनिव्हर्सरी आपण दणक्यात साजरी करणार आहोत. प्रतिमा त्या आठवण करून देतात की हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज फेब्रुवारीतच 14-15 तारखेला झालं होतं. त्यावर अस्मिता म्हणते, हो, अर्जुनने दोन्ही लग्न एकाच वेळी प्लॅन केली होती, तेही व्हॅलेंटाईन डेला. किती रोमॅन्टिक आहे ना. यानंतर विमल विचारते की जेवणासाठी जास्त लोक येणार आहेत का, कारण तसं असेल तर मेनू आधीच ठरवावा लागेल. पण कल्पनाताई स्पष्ट सांगतात की फार मोठा कार्यक्रम नको, कारण सायली आणि अर्जुनला त्यांचा खास दिवस त्यांच्या जवळच्या माणसांसोबतच साजरा करायला आवडेल. तेवढ्यात सायली आणि अर्जुन तिथे येतात. अर्जुन विचारतो, कुठल्या सेलिब्रेशनबद्दल चर्चा चालू आहे. अस्मिता थोडं चुकवत उत्तर देते, पण अर्जुन लगेच म्हणतो, अस्मिता ताई, आम्ही शाळेतले नाही, काय बोलताय ते आम्हाला कळतंय. सायली हसत सांगते की त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाची तयारी सुरू आहे. अस्मिता लगेच म्हणते, अरे बाबा, सगळं सरप्राईज आधीच स्पॉईल झालं. सायली सगळ्यांना सांगते की फार मोठं घाट घालू नका, पण कल्पनाताई लगेच म्हणतात, ते आम्हाला ठरू दे, आम्हालाही तुमचं कौतुक करायचे. अस्मिता म्हणते, हो, तुमचं लग्न दोन्ही वेळेला एकाच दिवशी झालेलं आहे, हा काही योगायोग नाहीये, व्हॅलेंटाईन डेला स्पेशल नाही. कसं आहे, तुम्ही दोघं एकमेकांवर खूप प्रेम करता म्हणून हे घडलंय, नाहीतर काही लोकांच्या नशिबात एवढं प्रेम नसतं. असं बोलून अस्मिता दुःखी होते बरं का. आता तिला काही झालं तरी तिच्या बाबतीतच ती सगळं घेत असते. तर आता कल्पनाताई तिच्या खांद्यावरून हात फिरवतात. अस्मिता बाळा. लगेच अस्मिता विषय बदलून म्हणते, अरे हां, चला, म्हणजे आपण सगळे काही एवढी सिरियस झालोय. अरे चला, आपण कलर कोट वगैरे ठरवू, डेकोरेशन काय करायचं ते ठरवू. अर्जुन म्हणतो, अरे व्हॅलेंटाईन डे म्हणजे रेड कलरची थीम ठेवूयात. आता त्यांचं डिस्कशन सुरू झालंय. ते काही आपल्याला ऐकवलेलं नाहीये, फक्त त्यांचे तोंड हलवत आहेत ते आणि बोलताय ते असं आपल्याला ॲक्ट करून दाखवलंय. प्रेक्षकांनो, आता यापुढचा सीन त्यांनी घेतलाय त्या सुनीताचा. आता कालच सायली अर्जुन तिच्या घरी येऊन गेलेत, धमकी देऊन गेलेत. त्यामुळे आता सुनीता प्रियाला फोन लावते. ॲक्च्युली तिचा आणि प्रियाचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट होता बरं, पण तिने प्रियाचं नाव मुद्दाम घेतलेलं नाहीये. आता ती जेव्हा फोनवर बोलते ना प्रियाशी, तेव्हा काय बोलते बघा. प्रिया आणि अश्विन रूममध्ये आहेत बरं का, बेडरूममध्ये. प्रियाने तो फोन उचललाय कारण तो नंबर अननोन असतो. प्रिया म्हणते, हॅलो, कोण बोलतंय. सुनीता म्हणते, मॅडम, सुनीता काकडे बोलते, ओळखलं का, सिटी हॉस्पिटल, तिथून ती डेड ऑडी. लगेच प्रिया म्हणते, कळलं, का फोन केलायस ग. अश्विन पटकन तिच्याकडे बघतो बरं का. आता प्रिया थोडी घाबरती त्याने पाहिल्यावर. मग लगेच म्हणते, अगं मी विचारते, अननोन नंबरवरून का फोन केलास तू. अश्विनला म्हणते, अरे अश्विन, मैत्रिणीचा कॉल आहे, ती तिचा फोन बिघडलाय ना म्हणून ती म्हणजे अननोन नंबरवरून फोन करते असं दाखवलं तिने अश्विनला. म्हणते, अश्विन, तू इथे काम करतोयस ना, तुला डिस्टर्ब नको, मी बाहेर जाऊन बोलते. आता तिकडनं सुनीता हॅलो म्हणत असते. मग प्रिया म्हणते, हॅलो, अगं बोल ग, काय म्हणतेस. बाहेर येते आणि ओरडते बरं का त्या सुनीतावर आणि म्हणते, काय ग सुनीता, तुला सांगितलं होतं ना मी परत फोन करू नकोस, का केलायस मला फोन. हे सगळं ती बाहेर येऊन बोलते बरं का रूमच्या. सुनीता म्हणते, मॅडम, तुम्हाला फोन करावा लागला. तुम्हाला माहितीये का माझ्या घरी आज कोण आलं होतं. प्रिया म्हणते, कोण आलं होतं. सुनीता म्हणते, अर्जुन सुभेदार आणि त्यांची बायको दोघे आले होते माझ्या घरी. ते डेड बॉडीबद्दल विचारत होते. मला झालेला सगळा प्रकार सुनीताने ऐकवलाय प्रियाला, सगळं सांगून. ती सुनीता म्हणते, मी तुमचं नाव नाही सांगितलं बरं का मॅडम, बाकी सगळं सांगितलं, नागराज साहेबांचं नाव सांगितलं. प्रिया म्हणते, नशीब माझं. ती सुनीता म्हणते, नशीब तुमचं आणि हुशारी माझी बरं का मॅडम. या हुशारीचा मोबदला मला मिळालाच पाहिजे. आधी घेतला होता ना मोबदला, त्याच्यात दुप्पट मला हवाय. प्रिया म्हणते, काय दुप्पट, बरी आहेस ना, माझ्याकडे काही पैशाची खाण आहे का. ती सुनीता म्हणते, ते मला काय माहिती नाही, मला आजच्या आज कॅश पाठवून द्या. प्रिया म्हणते, तू जास्ती हुशारी करतेस. अगं तू माझ्याकडे पैसे मागणं सोड ग, पण तू माझ्याशी बोलावी ना, एवढी पण तुझी लायकी नाहीये. त्यावर सुनीता म्हणते, ओ मॅडम, पैसे नाही दिले ना तर तुमची लायकी त्या अर्जुन सुभेदारला दाखवून देईन मी. एक फोन जर मी केला ना त्या अर्जुन सुभेदारला तर तुम्ही कुठे असाल माहिती आहे ना तुम्हाला. प्रिया म्हणते, गब्बस, तुला पैसे मिळतील.
सुनीता आता धमकीच देते डायरेक्ट, मिळाले पाहिजे मॅडम, तेही आजच्या आज, वाट बघतेय मी. प्रिया आता फोन ठेवते तिचा, पण विचार करते, ही सुनीता मला चांगलीच माघात पडणार आहे. आता तिला गप्प बसवायला आणखीन पैसे कुठून आणू मी? प्रियाला टेन्शन आले प्रेक्षकांनो, कारण आधी ह्यांचा कॅशियर महिपत होता, नागराजचा आणि या प्रियाचा. पण आता काय करणार आहेत हे महिपत, तर ह्यांच्या विरोधात गेलेला आहे. तर असो, आता ह्या पुढचा सीन अर्जुन सायलीचा घेतलाय त्यांनी, आणि सायली येथे बेडरूममध्ये आणि अर्जुनला डायरेक्ट म्हणते, अहो आपल्याला नागराज काकांच्या विरोधात त्या सुनीताचा पुरावा मिळालाय आणि ती साक्षही देईल ना, हे किती बरं झालं ना. अर्जुन म्हणतो, होय आपल्याला आता तो पुरावा मिळालाय, ती सुनीता ह्याच प्लॅनचा भाग होती. फक्त तिची साक्ष नाही चालणार सायली, आपल्याला आणखीन पुरावे गोळा करावेच लागतील. सायली म्हणते, का बाबू पण आहे ना, तो साक्ष देईल ना कोर्टामध्ये, आपण त्यासाठीच आणलंय ना त्याला. अर्जुन म्हणतो, हो आपण त्यासाठीच आणलंय त्याला, पण बाबू फक्त महिपतच्या विरोधातला पुरावा आहे. बाबूला सुपारी महिपतनी दिली होती, नागराज काकांनी नव्हती दिली. सायली, बाबू एकदाच आला बाबा समोर प्रेक्षकांनो. अर्जुन पुढे म्हणतो, अगं महिपत सोबत त्याला अजून एक माणूस भेटला होता, हे तो नुसता सांगायचा, म्हणजे बाबूला आपण कोर्टात तेव्हाच उभं करू शकतो जेव्हा आपण. अचानक सायली म्हणते, अहो थांबा थांबा. अर्जुन म्हणतो, काय झालं? सायली म्हणते, अहो ना, मी डाळ तांदूळ भिजत घातले होते उद्या इडली चटणी करायची, मी ना आता येते, माझं मिक्सरला लावायचे राहिलेत. अहो काय झालं, आई आल्या मगाशी, त्यामुळे ते डाळ आणि तांदूळ मिक्सरला लावायचेच राहिलेत, मी आत्ता आले. अर्जुन म्हणतो, अगं आपण महत्त्वाचं बोलतोय ना सायली. आता सायली म्हणते, आले आले आले, आत्ता आले, थांबा ना 2 मिनिटं. असं म्हणून सायली आता खाली गेलीये बरं का. आणि आता ह्या दोघांचा तो खेळ सुरू होतोय प्रेक्षकांनो. ते अर्जुन सायली बनणारे आणि सायली अर्जुन. मजा येते कधीतरी अशी अदलाबदली करायला, म्हणजे एकमेकांचं महत्त्व कळायला जास्ती मदत होईल. प्रिया मॅडम आल्यात आता अश्विनकडे पैसे मागायला. आता ती विचार करतेय मनातल्या मनात, प्रिया हल्ली ना याच्या तिजोरीला तर कुलूपच लागलेलं असतं, बघूयात ते उघडता येते का. मला अश्विनशी लाडीगोडी बोलायला लागते. अश्विनला आता तेवढ्यात फोन येतो बरं का, महत्त्वाचा फोन असतो त्याचा. पण प्रिया मात्र मध्ये त्याला डिस्टर्ब करत असते. अश्विन 1 मिनिट अश्विन. फोनवर बोलून घेतोच तरीसुद्धा हा मी करतो फोन तुम्हाला असं काहीतरी 2 मिनिटं बोलतो आणि मग प्रियाच्या डिस्टर्बन्समुळे फोन ठेवून देतो. अश्विन म्हणतो, काय चाललंय तुझं, किती बोलतेस मध्ये तन्वी, तुला कळत नाही का, महत्त्वाचा फोन आहे ना, काय करतेस असं तू, हॉस्पिटलचा फोन होता ना. प्रिया म्हणते, अरे अश्विन मला ना अर्जंट काम आहे रे, अरे मला थोडे पैसे हवे होते. अश्विन म्हणतो, पैसे कशाला? मग प्रिया काहीतरी आपलं खोटं कारण सांगते. अरे माझ्या मैत्रिणीचा आत्ता फोन आला होता, अरे तिला ना अर्जंट गरज आहे रे पैशाची, तिच्या आईचं ऑपरेशन करायचंय म्हणून पैसे हवे होते बघ. आणि अरे अश्विन, मी तिला बोलता बोलता पटकन बोलून गेले की अगं मी देते ना पैसे, पण अश्विन माझ्या अकाउंटमध्ये बॅलन्स नाही आहे रे पुरेसं, तू देशील का मला पैसे? अश्विन म्हणतो, काय ग तन्वी, तू माझ्यासाठी एक कॉफी करू शकत नाहीस, आणि सकाळी मी तुला कॉफी मागितली तर निघून गेलीस सरळ माझ्या तोंडावर, आणि आता तुझं काम आहे तर मी तुला पैसे देऊ. प्रिया म्हणते, अरे मी त्याच मैत्रिणीला फोन करायला गेलीये, म्हणूनच मी तेव्हा निघून गेले होते रे अश्विन. अश्विन म्हणतो, आत्ता तर तू फोनवर बोलता बोलता मला म्हणाली की तुझ्या मैत्रिणीचा तर फोन खराब झालाय. मग प्रिया म्हणते, अरे आता खराब झाला तो, अरे बिचारी माझी मैत्रीण रे, अरे खूप प्रॉब्लेम येतात रे तिच्या आयुष्यात. अरे लगेच पैसे द्यायला हवं असं काही नाहीये, अरे दिवसभरात कधीही दिले पैसे तरी चालतील. कॉफी करून आणू का तुझ्यासाठी? अश्विन तुला आवडते तशी स्ट्रॉंग भरपूर कॉफी पावडर घालून कॉफी आणू का? अश्विन आता रागारागाने म्हणतो, नको मला, जाऊ दे. प्रिया म्हणते, असं काय करतोस अश्विन, एवढ्या छोट्या छोट्या कारणावरनं चिडतोयस तू, जाऊ दे, आणते मी तुझ्यासाठी कॉफी करून, स्ट्रॉंग कॉफी. असं म्हणून आता तिथून काढता पाय घेते बरं का खोलीतून. पण आता प्रियाला कळलंय की अश्विन आता तिच्या गोडगोड बोलण्याला काही बोलत नाहीये, त्यामुळे प्रियाला अश्विनकडनं पैसे मिळणं जरा कठीणच दिसतंय. पण असो, प्रिया आता बाहेर येते आणि बेडरूमच्या तिच्या आणि विचार करते, अरे यार, हा अश्विन किती ॲटिट्यूड देतोय मला, याला परत माझ्या बाजूने करायचं असेल ना तर मला हे संसार खेळायचं नाटक करावंच लागणार आहे. आता मी एवढं करून सुद्धा हा मला पैसे देईल की नाही कोणास ठाऊक. तर आता प्रिया मॅडम सापडल्यात अडचणीमध्ये. सुनीताला पैसे द्यायचे तर ते द्यायचे कुठून, हिला कुणीच दाग देत नाहीये प्रेक्षकांनो, रविराज पण नाही, अश्विन पण नाही, कसं होणार बिचारीचं. असो, कधी ना कधी ही पकडलीच जाणार आहे ॲज अ खोटी तन्वी म्हणून. तर आता सायली येते बरं का, डाळ आणि तांदूळ मिक्सरमधनं बारीक काढलेत तिने, आणि आता अर्जुनला म्हणते, हो बोला, काय म्हणता आता, मगाशी काय म्हणत होतात? अहो, अर्जुन म्हणतो, आता काय उपयोग आहे, मगाशी मी बोलत होतो तेव्हा तर इडली महत्वाची होती ना तुला. सायली म्हणते, अहो असं काय करताय, अहो तेही महत्वाचं होतं ना, उद्याची नाश्त्याची तयारी होती, आता मी सगळं केलं नसतं तर ते वाया गेलं असतं ना उद्या, अहो करावं लागतं ना ते आधी, अहो घरातली कामं महत्वाची आहेत की नाही.
अर्जुन म्हणतो, अच्छा, घरातली कामं महत्वाची आहेत. मी केसबद्दल बोलतोय ना सायली. अगं, घरातली कामं नंतर नाही होऊ शकत का? केसबद्दल काही महत्वाचे पॉइंट राहून जातात बोलायचे. सायली म्हणते, अरे असं का बोलताय तुम्ही? असं बोलताय जणू काही तुमचीच कामं महत्वाची असतात. आमची कामं महत्वाची नसतात का? तुम्हाला काय वाटतं? बायका काहीच कामं करत नाही असं नाहीये बरं. ऑफिसमध्ये तुम्ही जेवढं काम करता ना त्यापेक्षा काही पटीने जास्त कामं आम्ही घरात करत असतो. अर्जुन म्हणतो, तू ना आता सायली वाद नको वाढवस प्लीज. आणि तसंही आम्ही ऑफिसमध्ये काम करतो ती कामं आणि तुम्ही घरात आरामात बसून काम करताना ती कामं, याचं काही कम्पॅरिझन होऊ शकतं? सायली म्हणते, अच्छा नाही, बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. ठराविक वेळेत केलेलं थोडंसं काम आणि 24 तास घर सांभाळणं या दोन्हीची तुलना होऊच शकत नाही. अहो, चलली फाईल आणि निघाले ऑफिसला, एवढं सोपं आहे का घर सांभाळणं? अर्जुन म्हणतो, सायली, दिस इज रिडिक्युलस. काय ग सायली, तुला वाटतं असं माझ्या कामाबद्दल की हे सोपं आहे? कोर्ट डेट हँडल करणं, ऑफिसची कामं करणं किती अवघड असतं माहिती आहे तुला? एक काम कर, माझ्या वाटेने एक दिवस ऑफिसला जाऊन बघ, किती अवघड आहे. एखाद्याला न्याय मिळवून देणं सोपं नसतं सायली. सायली म्हणते, जाईल ना, नक्की जाईल. आणि तसंही मी तुम्हाला कामात मदत करतच असते. तशी मी ऑफिसला पण जाईन. आणि तुम्हाला जमेल का एक दिवस स्वयंपाक करणं, पाहुणे रावळे, सण समारंभ हे सगळं मॅनेज करणं? येईल तुम्हाला? अर्जुन म्हणतो, अगं येईल ग, ऑफकोर्स येईल, इझी असं होऊन जाईल. चुटक्या वाजवतोय आणि तिला चॅलेंज करून टाकतो बरं का. आता असं करेल का मी काम? सायली म्हणते, होय, असं कराल तुम्ही काम? सायली चिडून म्हणते, तुम्हाला काहीच वाटत नाही का असं बोलताना? एक दिवस स्वयंपाक केलात ना तर तोंडाला फेस येईल तुमच्या. अर्जुन म्हणतो, तू चॅलेंज करतेस मला? अर्जुन सुभेदारला, चल तुझं चॅलेंज ॲक्सेप्ट केलं. अगं, एक दिवस नाही तर पुढची काही दिवस घरातली कामं मी करेल. तू पण माझ्या ऑफिसला जा आणि माझी सगळी कामं करून दाखव. चालेल का तुला? हरलीस ना तर ॲक्सेप्ट पण करायचं सायली की तू हरली आहेस. असेच फुल एपिसोड पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.